यानंतर एक मोठी बातमी आळंदीतून। चर्चमध्ये या आणि तुमच्या हृदयाला आम्ही मदत करू असं आमिष दाखवत दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भोसरी पोलिसात राहणाऱ्या भोसरी परिसरामध्ये राहणाऱ्या 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींमध्ये महिला आणि अल्पवयीन मुलीचा देखील समावेश आहे। चर्चमध्ये या ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता एक मोठी बातमी। माजी मंत्री आदित्य ठाकरे हे आज पत्रकार परिषद घेणार आहेत। दुपारी 2 वाजता सेना भवनात त्यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे। त्यामुळे आदित्य ठाकरे आपल्या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दुपारी 2 वाजता सेना भवनात त्यांची ही पत्रकार परिषद पार पडणार आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी। आदित्य ठाकरे हे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणखीन एक मोठी बातमी। शिवसेना ठाकरे गटात आज नाशिकमधून तब्बल 200हून अधिक कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचं कळतंय। मुंबईमध्ये मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आज नाशिकमधून तब्बल 200हून अधिक कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, नाशिकमधून 200हून अधिक कार्यकर्ते हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सामील होणार असल्याचं कळतंय। संजय राऊत यांच्या दौऱ्याचा हा परिणाम म्हणावा का? नक्कीच। आता इथे जे काही पदाधिकारी आले त्यांचं असं म्हणणं आहे की एकूणच आता जर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेतले अनेक लोक जे आहेत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले अनेक लोक जे आहेत ते शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता। पण नुसतं असंच चित्र नाहीये, तर प्रवेश हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये सुद्धा होत आहे। ज्या पद्धतीचा कारभार गेल्या काही दिवसांमध्ये गेल्या काही महापालिकांमध्ये मनसे असेल किंवा भाजप असेल हा जनतेनं बघितलेला आहे आणि त्यामुळं जनतेला विश्वास आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष नाशिकला न्याय देऊ शकतो। आणि म्हणून आम्ही सगळे पदाधिकारी हे नाशिकमधले पदाधिकारी ज्याच्यामध्ये माजी महापौर आणि काही माजी नगरसेवक आहेत हे सगळे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत असं इथे आलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं किंवा जे माजी नगरसेवक आहे त्यांचं म्हणणं आहे। बरं प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। पीक विमा प्रश्नावरून खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्यात पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्ह आहेत। भाजप आमदार हे पीक विमा कंपनीचे एजंट असून ते दलाल असल्याचा आरोप ओमराजे यांनी केलाय। यावेळी आमदार राणा यांनी आमने सामने खुल्या चर्चेचं आव्हान दिलंय। आपण नुसतंच शेतकऱ्यापुढे जाऊन मी शेतकऱ्याचा कैवारी आहे म्हणून सांगायचं आणि इकडं कमिशनगिरी करायची कंपनी बरोबर, मला वाटतंय ह्याच्या बाबतीत माझी एकत्र बसून आमच्या सगळ्यांची चर्चा करायची तयारी आहे। त्यांच्याकडे असलेले कागदपत्र त्यांनी सगळे घेऊन यावे, आमच्याकडे असलेले आम्ही घेऊन येऊ। आम्ही काय कोर्टात बाजू मांडली ते आम्ही सांगू, त्यांनी काय मांडली तेही ते सांगतील आणि जे काय दूध का दूध आणि पाणी का पाणी आहे ते होऊन जाऊ दे। आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात। नोकरीनिमित्त बाहेरगावी स्थायिक असलेल्या मतदारांसाठीच्या रिमोट ईव्हीएम मशीन सुरू करण्यात येणार आहेत। निवडणूक आयोग आज सर्व पक्षांशी चर्चा करणार आहे। दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये रिमोट ईव्हीएमचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं। आयोगानं 8 मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आणि 57 मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षांना आमंत्रित केलं होतं। रिमोट ईव्हीएमच्या प्रदर्शनादरम्यान आयोगाच्या तांत्रिक तज्ज्ञ समितीचे सदस्य देखील यावेळी उपस्थित होते। आणि आरव्हीएम लागू केल्यास स्थलांतरित मतदारांना स्वतःचा मताधिकार बजावण्यासाठी मूळ गावी जाण्याची गरज भासणार नाही, तर आरव्हीएमला ईव्हीएमवर आधारित एक मजबूत त्रुटीहीन स्वरूपात विकसित केलं जाणार आहे। तसंच ते इंटरनेटशी कनेक्टेड देखील असणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर आता एसटी आर्थिक संकटात सापडली आहे। आंदोलन काळात ठप्प पडलेल्या एसटी नंतर आता एसटी सुरू झाल्यानंतरही प्रवाशांचा एसटी कडील कल आता कमी होताना दिसतोय। एसटीचा दिवसाचा उत्पन्न 13,50,00,000 इतका आहे, तर एसटीचा दिवसाचा खर्च 25 कोटी इतका आहे। म्हणजेच एसटी दिवसाला जितकं कमवते त्याच्या दुप्पट एसटीचा दिवसाचा खर्च येतोय। उत्पन्नात वाढ होत नसल्याने याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर देखील होतो आणि मालवाहतुकीचं उत्पन्न देखील घटलंय। त्यामुळे आता एसटी कधी पूर्वपदावर येणार हे पाहावं लागणार आहे।
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक मोठी बातमी. भाजपचे धनंजय जाधव यांनी देखील आता माघार घेतलेली आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्याशी बातचीत केल्यानंतर धनंजय जाधव यांनी माघार घेतले. नाशिक पदवीधर निवडणुकीतली हे अपडेट आपण पाहतोय. धनंजय जाधव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र पक्षश्रेष्ठींच्या विनंतीनंतर माघार घेत असल्याचा जाधव यांनी खुलासा केलाय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, धनंजय जाधव हे भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते आहेत आणि जो आहे तो पदवीधर निवडणुकीसाठी भरलेला होता. मात्र धनंजय जाधव यांनी माघार घेतलेली. नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भाजपचे जे गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ही माघार घेतल्याची माहिती दिलेली आहे. खरं तर गिरीश महाजन काल या प्रकरणामध्ये लक्ष ठेवून आहे. खरं तर सत्यजित तांबे यांचा रस्ता कुठेतरी मोकळा करण्यासाठी या सगळ्या आता धनंजय जाधव यांची माघार झाल्यामुळे एक मोठा चित्र जे आहे या सगळ्या प्रकरणातलं स्पष्ट झालं आहे. कारण भारतीय जनता पार्टीकडनं केवळ 2 उमेदवार होते, एक धनराज विस्पुते आणि दुसरं म्हणजे धनंजय पैकी आता धनंजय जाधवांची माघार झालेली आहे. तर या निवडणुकीमध्ये भाजपचे धनंजय जाधव यांनी आता माघार घेतलेली आहे. लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. उल्हासनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात होतं. शिवाय या वसतिगृहाची दुरवस्था झाल्यानं कोंदट या वातावरणात विद्यार्थी शिक्षण घेत होते आणि ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर प्रशासनानं त्याची तातडीनं दखल घेतलेली आहे. यानंतर समाज कल्याण अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून निकृष्ट दर्जाचं जेवण विद्यार्थ्यांना पुरवणारा भोजन ठेकेदार बदलला असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसंच ही इमारत दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय समाज कल्याण विभाग घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सोमवार, मंगळवार किंवा बुधवार जास्ती असतं. तोपर्यंत इथे नवीन कॉन्ट्रॅक्टर येईल, तो जेवण बनवेल. त्यानंतर बाकीच्या इथे नवीन जागा शोधत आहेत. 2 जागा त्यांनी बघितल्या आहेत. त्या ठिकाणी हॉस्टेल शिफ्ट केलं जाईल. इथे नवीन हॉस्टेलची इमारत प्रस्तावित आहे. तिथे मुले आणि मुलांचं दोघांचं हॉस्टेल असेल. म्हणजे बरीचशी चर्चा ही पॉझिटिव्ह आहेत. सरांनी स्वतः गरिबीतने दिवस काढल्यामुळे प्रत्येक गोष्टीची त्यांना जाण आहे. त्यामुळे या मुलांच्या समस्या तात्काळ आणि त्वरित जेवढ्या लवकर सोडवण्यात येतील असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. बातमी वर्ध्यातून उत्तम गल्व्हा मेटॅलिक कंपनीमध्ये एका कामगारानं आत्महत्या केलेली आहे. आज कामावर गेल्यानंतर त्यानं गळफास घेत आत्महत्या केली आहे. हा कामगार आधी 2 दिवसांच्या सुट्टीवर होता आणि 2 दिवसांच्या सुट्टीनंतर आज तो कामावर रुजू झाला. कंपनीतील राम फॅब्रिकेशन या कंत्राटदाराकडे तो काम करत होता. त्याचं आत्महत्या करण्यामागचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे आणि याच प्रकरणी सावंगी पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नरेंद्र, श्वेता, वर्धा तालुक्यातील जे शहराचं ठिकाण आहे त्या शहराच्या ठिकाणाच्या बाजूलाच ही कंपनी आहे. उत्तम गाल्वा मेटॅलिक कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये जवळपास 5,000हून अधिक कामगार या ठिकाणी काम करत असतात. या ठिकाणी लोहा जो आहे तापवून त्याचं कंपनी तयार होतं. अशा या कंपनीत कामगारांचे जे प्रश्न आहेत ते मात्र अजूनही प्रलंबित आहे आणि अशाच याच्यात मात्र कामगारांच्या आत्महत्यासारखे आंदोलनासारखे जे हे होऊ लागले आहेत. आता 2 दिवसापूर्वी जो एक कामगार आहे तो सुट्टीवर होता आणि तो घरून आज कामावर गेल्यानंतर नेमकं काय घडलं काय नाही हे अजून अस्पष्ट आहे. मात्र त्याने एका कॅबिन मध्ये स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत कंपनी प्रशासनाने मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पोलीस सावंगी पोलीस या घटनास्थळी दाखल झाले आहे आणि त्यांनी तपास सुरू केला आहे. मात्र त्यांनी त्याच्याकडे काही चिठ्ठी आढळली का याबाबत तपास केला जात आहे. नरेंद्र, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. रविवारी नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ विमान कोसळलं आणि या अपघातात विमानातील सर्व 72 जणांचा मृत्यू झालाय. या दुर्दैवी अपघाताचा एक व्हिडिओ आता समोर आलाय. विमानातील एका भारतीय प्रवाशानं हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केलाय. अपघात होण्यापूर्वी काही मिनिटं आधी त्यानं हा व्हिडिओ सुरू केला होता. या व्हिडिओमध्ये अपघाताची संपूर्ण घटना कैद झाली आहे. सुरुवातीला विमान हल्ल्यानंतर थेट अपघातग्रस्त विमानाला लागलेली आग या व्हिडिओमध्ये दिसते. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
आणि आता एक मोठी बातमी, मनसेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या नाशिकमध्ये मनसेला आता मोठं खिंडार पडणार आहे. कारण मनसेचे शेकडो कार्यकर्ते आज मातोश्रीवर शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. आमचे जेवढे कार्यकर्ते सोडून गेले त्यापेक्षा जास्त कार्यकर्ते आमच्याकडे येणार असल्याचा ठाकरेंच्या पक्षानं दावा केलेला आहे. तर राज ठाकरे यांना एकंदरीतच टार्गेट केलं जाते. नाशिकमध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी लढाई आता पाहायला मिळते. आपण पाहतोय मनसेचे शेकडो कार्यकर्ते आज मातोश्रीवर शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. आमचे जेवढे कार्यकर्ते सोडून गेले त्यापेक्षा जास्त कार्यकर्ते आमच्याकडे येणार असल्याचा दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलेला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना एकंदरीतच टार्गेट केलं जातंय का असा प्रश्न उपस्थित होतोय. आणि त्याचमुळे नाशिकमध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी लढाई आता पाहायला मिळणार आहे. कारण मनसेचा बालेकिल्ला नाशिक म्हणून ओळख आहे आणि नाशिकमधले हजारो कार्यकर्ते उद्धव ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आणि त्यामुळे मनसेला खिंडार पडणार आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, मनसेला आता एकंदरीतच खिंडार पडणार आहे कारण बरेचसे कार्यकर्ते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. आज केवळ भाजपच्या कार्यकर्त्यांचा किंवा माजी नगरसेवकांचा नाही तर मनसेच्याही अनेक पदाधिकाऱ्यांचा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश होतो आहे आणि त्यासाठी नाशिकवरून बरेच पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. मनसेचा बालेकिल्ला मानला जातो नाशिक आणि आपण आता थोड्या वेळापूर्वी जेव्हा प्रतिक्रिया घेतली तिथल्या शिवसेनेच्या संघटकांची त्यावेळेला त्यांनी सुद्धा हे सांगितलेलं होतं की एकूणच मनसेचा कारभार सुद्धा महानगरपालिकेतला तिथल्या जनतेने बघितलेला आहे आणि त्यामुळे त्याला कंटाळून आता नागरिक मोठ्या संख्येने किंवा पदाधिकारी मोठ्या संख्येनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश करतात. महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर अशा पद्धतीनं भाजपला आणि त्यातही नाशिक सारख्या शहरातून मनसेला खिंडार पडणं कुठे ना कुठे एक मोठी राजकीय घडामोड आपल्याला या ठिकाणी म्हणावी लागेल. निश्चितच. प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.